बेसनाचे लाडू म्हटले म्हणजे डाळ दळून आणायची आणि मग ते भिजवून त्याच्यापासून लाडू बनवायचे. हा कंटाळा सगळ्यांना येतो, पण तुम्ही डाळ दळून न आणता अगदी 2 तास फक्त तुम्ही चणा डाळ भिजवायची आहे आणि त्यापासून अगदी मऊ असे आपण लाडू बनवणार आहोत. तर इथे बघा मी 4 वाट्यात चणा डाळ होती, तर ती मी 2 तास इथे भिजायला टाकलेली होती. आता बघा ही चणा डाळ भिजून झाल्यानंतर मग आपल्याला हिला वाटायची आहे. यापासून अतिशय मऊ असे तोंडात विरघळणारे अगदी असे लाडू बनवणार आहोत. तर आता ही डाळ मी इथे दळून घेणार आहे. माझं मिक्सरचं आपलं जे मधलं भांडं असतं, 3 भांडे असतात बघा मिक्सरचे, तर ते मधल्या भांड्यात तुम्ही दळायचं आहे. पण माझं ते भांडं खराब झाल्यामुळे या छोट्या भांड्यामध्ये थोडी थोडी डाळ दळून घेणार आहे आणि दाखवते मी तुम्हाला कशा पद्धतीने ती दळायची आहे. तर हे बघा दिसत असेल तुम्हाला, अगदीच बारीक पण नाही आणि अगदीच जाड देखील नाही, अगदी म्हणजे थोडं जाड, किंचित जाडसर तुम्ही ठेवायचं आहे. याने तुमचे लाडू हे छान होतात, अगदी रवाळ होतात. तर हे बघा ही संपूर्ण डाळ मी इथे दळून घेतलेली आहे. आता आपल्याला बघा यामध्ये काहीच टाकायचं नाही. आता हे आपल्याला डायरेक्ट तळून घ्यायचं आहे. तर इथे कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलेलं आहे. एकदा तेल तापलं म्हणजे लो टू मिडियममध्ये आपल्याला गॅसची फ्लेम ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने हवे तसे छोटे मोठे आकाराचे तुम्ही जशी आपण भजी तळतो तर त्या पद्धतीने संपूर्ण आपल्याला गोळे तळून घ्यायचे आहेत टाकून. तर मी 2-3 प्रकार हे तळणार आहे तुम्हाला दाखवायला म्हणून मी हे चम्मचच्या साहाय्याने जशी भजी टाकतो त्या पद्धतीने टाकून दाखवलेलं आहे. सुरुवातीला जो तुम्ही पहिल्यांदा जेव्हा टाकतात तर ते थोडं अगदी खाली चिकट किंवा थोडी हे जे गोळे असतात तर ते मोकळे होतात. नंतर एकदा तेल तापलेलं असलं म्हणजे छान असे तळून होतात ते. तर हे संपूर्ण तळून घ्यायचे आहेत आणि लक्षात ठेवा व्यवस्थित असे लो टू मिडियम फ्लेमवर तळायचे आहेत. हाय फ्लेमवर तळले तर आतमध्ये ते कच्चे राहू शकतात, त्यामुळे जास्त हाय फ्लेमवर तळू नका. आता हे तळून झालेले आहेत, अगदीच लाल पण आपल्याला करायचे नाहीत. तर हे बघा हलके तांबट रंगाचे होईपर्यंत मी तळून घेतले आहेत, तुम्ही बघू शकतात. आता अशाच पद्धतीने दुसरं देखील मी जी डाळ आहे तर ते संपूर्ण डाळच्या अशा पद्धतीने गोळे टाकून घेणार आहेत. किंवा तुम्ही मग उडदाच्या डाळीचे वडे वगैरे बघा जसे छोटे छोटे थापून घेतात तशा पद्धतीने हे देखील थापून तुम्ही तळू शकतात. हवं तसे तळू शकतात. फक्त लक्षात ठेवा तळताना व्यवस्थित तळा, आतमध्ये कच्चं राहू नका देऊ, नाही तर तुमचे लाडू हे अगदी तोंडाला चिकटतात आणि चव देखील छान लागत नाही. तर अशा पद्धतीने मी संपूर्ण हे तळून घेणार आहे. तर इथे बघू शकतात तुम्ही संपूर्ण मी हे तळून घेतलेले आहेत आणि तुकडे देखील मी हे करून घेतलेले आहेत. वड्यांप्रमाणे देखील मी हे तळून घेतलेले आहेत बघा थापून. तर आता हे अगदीच थंड होऊ द्यायचं नाही, तर हलकं गरम असेपर्यंत आपण ते मिक्सरच्या भांड्यात टाकून दळून घेणार आहोत. आणि हे बघा हे देखील आपल्याला खूप बारीक दळायचं नाही. तर इथे बघा मी दाखवते तुम्हाला, अशा पद्धतीने हे मी दळून घेतलेले आहेत आणि हलके दाणे यामध्ये तुम्हाला दिसत असतील. आता जर का कुठे डाळ वगैरे थोडी राहिली असेल तर अशा पद्धतीची चाळणी घ्यायची आहे आणि त्यात चाळून घ्यायचं आहे हे. पण काही गरज पडत नाही, जर राहिली असेल डाळ तर मी अशाच पद्धतीने चाळून घेते. आता हे मी संपूर्ण दळून चाळून घेणार आहे. तर इथे बघा मी संपूर्ण हे गोळे होते आपण तळलेले तर ते मी दळून घेतले आणि चाळून घेतलेले चाळणीने. आता बघा आपण एका भांड्यामध्ये मी पाक तयार करणार आहे. तर 4 वाट्या ही आपली चणा डाळ होती, तर यामध्ये मी 2.5 वाट्या ही साखर टाकलेली आहे. एवढी साखर पुरेशी होते. जर तुम्हाला गोड लाडू आवडत असतील तर तुम्ही साखर अजून थोडी वाढवू शकतो. आणि याचा आता आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे. तर यामध्ये पाणी टाकताना मी बघा 2.5 वाट्या साखर होती, तर यामध्ये मी 1.5 वाटी पाणी टाकलेलं आहे. थोडं जास्त टाकलं आहे कारण थोडं शिजल्यानंतर जेव्हा हा पाक तयार होतो तर छान होतात आपले लाडू. तर पाक इकडे आपला तयार होत आहे. इकडे तोपर्यंत मी या मिश्रणामध्ये वेलची टाकून घेणार आहे. वेलची पूड करून घेतलेली आहे. तर हिरवी वेलची यामध्ये मी वाटून घेतलेली होती, तर ती मी आता इथे टाकून घेतलेली आहे. इकडे बघा पाक आपला थोडा तयार झालेला आहे. आता कसा तयार झाला की नाही कसा बघायचा, तर हे बघा अशा पद्धतीने एका भांड्यामध्ये बशीमध्ये वगैरे हा पाक आहे तर थोडा टाकून बघायचा आणि अशा पद्धतीने गोळा करून बघायचा. जर का गोळी तयार झाली थोडी मऊसूत
तर पाक तयार आहे. अगदीच आपल्याला कडक याचा करायचा नाही. कडक पाक तयार केला तर तुमचे लाडू देखील कडक होतात. तर हे बघा, आता यामध्ये मी कलर टाकून घेणार आहे. थोडा ऑरेंज कलर आहे हा, तर थोडा टाकणार आहे. अगदीच जास्त मी टाकणार नाही, हलकासा टाकलेला आहे. तर आता हे बघा, पाक आता आपला तयार होत आलेला आहे. आता पुन्हा मी एकदा टाकून बघते. तर हे बघा, गोळी आपली मस्तपैकी मऊसूत होत आलेली आहे. अजून 2 मिनटं मी राहू देणार आणि त्यानंतर आपला हा पाक तयार झाला आहे. आता ह्या मिश्रणामध्ये आपला हा पाक टाकून घ्यायचा आहे. आता इथे तुम्ही साखरेच्या पाकाऐवजी गुळाचा पाक देखील टाकू शकतात. गुळाने देखील खूप छान लागतात हे चणा डाळीचे लाडू. तर ते देखील नक्कीच तुमच्यासाठी मी बनवून दाखवेल. आता हा पाक टाकून झाल्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. एवढा पाक, एवढी साखर पुरेशी होते ह्या मापाला. ह्याच मापात तुम्ही घ्यायचं आहे. तर इथे बघा, कॅमेरा थोडा हलला होता. आता हे बघा, मिश्रण हे मी व्यवस्थित असं हलवत राहिलेली आहे आणि थंड करून घेतलं आहे थोडं. आणि तुम्हाला आता मी थोडं दाबून दाखवते. हे बघा, अशा पद्धतीने दाबून बघायचं आहे. लाडू तयार होत आहे. तर आता हे लाडू मी संपूर्ण लाडू वळून घेणार आहे. हव्या त्या आकाराचे तुम्ही वळून घ्यायचे आहेत. मऊ असल्यामुळे अगदी पटकन हे वळले जातात. तर इथे बघा, आता अशा पद्धतीने मी संपूर्ण लाडू तयार करून घेणार आहे. आता यामध्ये तुम्ही वरून काजू किंवा बदाम लावू शकतात, पण माझ्या मुलांना यामध्ये काजू बदाम लावलेले आवडत नाही. त्यामध्ये जर टाकले तर ते खातात, पण वरून लावलेले खात नाहीत. तुम्ही बदाम किंवा काजू देखील लावू शकतात. अशा पद्धतीने मी संपूर्ण लाडू हे वळून घेणार आहे. खूप छान लागतात. एकदा नक्की अशा पद्धतीने लाडू बनवून बघा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. म्हणजे अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत. तर चला मग, पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह. नक्की तुम्ही देखील अशा पद्धतीचे लाडू बनवून बघा. सगळे अगदी आवडीने खातील. आमच्याकडे मी अशा पद्धतीने लाडू बनवले म्हणजे मुलं अगदी 2 ते 3 दिवसातच हे लाडू संपवतात. साखरेचे असल्यामुळे मी जास्त बनवत नाही. कधी कधी गुळाचे देखील बनवते. नक्की गुळाचे देखील तुम्ही बनवून बघा. मी तुमच्यासाठी तो देखील व्हिडिओ आणेल. तर चला मग, पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह.